सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। देशातील केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आसाम दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांना काँग्रेसची या निवडणुकीत या कामगिरी असेल या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी काँग्रेसवर टोप डागली। तर यावेळी भाजप आसाममध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजकारणापर्यंत पोहोचल्याची मोठी माहिती समोर आली आहे। विशेष तपास पथकाच्या CIT हाती लागलेल्या नवीन पुराव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। भोंदूबाबा अशोक खरात यांच्या काळ्या कृत्यांचा तपास करणाऱ्या CITला आता महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार खरात केवळ महिलांचे शोषण करत नव्हता, तर त्याने राजकीय क्षेत्रातही आपले जाळे घट्ट विणवले होते। इराण आणि अमेरिका युद्धाबाबत बोलताना संजय राऊत यांनी मोठे विधान केले। संजय राऊत यांनी म्हटले की डोनाल्ड ट्रम्प यांना कोणताही मित्र नाही। डोनाल्ड ट्रम्प गुलामांना नियुक्त करतो। अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली असली तर त्या जनतेचे अभिनंदन केले पाहिजे। त्यांच्या धाडसाबद्दल, त्यांच्या सहजाबद्दल, मर्दानीबद्दल। भारतीय जनता पक्षाने जनतेला जित धर्माची गोळी देऊन जे बधीर केले आहे त्या बधिरतेतून जनतेने बाहेर यावे। ते सुद्धा त्याच प्रकरणाची मनमानी आणि झुंडशाही सुरू आहे। लोकशाही संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे उघड्या डोळ्यांनी पाहावे आणि जागृत व्हावे। देशाने यापूर्वी रस्त्यावर उतरवून क्रांती केली आहे, मग ती स्वातंत्र्य चळवळ असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई असेल, आणीबाणीच्या काळातील, पण गेल्या 10 वर्षांमध्ये जनतेला नामर्द करण्याचे काम भाजपा आणि त्यांच्या नेतृत्वाने 100% केले आहे। सध्या अशोक खरात प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे। अशोक खरात यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत। त्यांची SIT कडून चौकशी सुरू आहे। या चौकशीमधून त्यांचे एक कारनामे समोर येत आहेत। दरम्यान 29 मार्चला त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्याला न्यायालयानं पुन्हा एकदा 1 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आज SIT कडून त्यांच्या कार्यालयाची झाडझडती देखील घेण्यात आली। अशोक खरात यांच्यावर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 8 गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत, तर 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकी संदर्भात आहेत। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा लक्ष वेधलं आहे। अजितदादांच्या विमान अपघातानंतर लगेचच या चर्चा सुरू झाल्या। पुढे विलिनीकरणावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक वार पाहायला मिळाले। बडे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर तोंडसूक घेण्यात आले, तर आता 2 गटातील नेते एकमेकांना चेकमेट करत असल्याचं समोर येत आहे। या खेळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एकामागून एक विकेट पडताना दिसत आहेत, त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची सूत्रांकडून माहिती येत होती। आमदार सुनील शेळके यांनी मोठे वक्तव्य केले आहे। त्यांनी या निखाऱ्यावरील राख उडवली आहे। पुन्हा एकत्रीकरणाच्या चर्चांना हवा मिळाली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। भोंदूबाबा अशोक खरात यांच्या भोंदूगिरीचा तपास सुरू असतानाच आता त्यांच्या तथाकथित उच्च शिक्षणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। सिन्नर MIDC चे चेअरमन नामकरण आवारे यांनी 2012 मध्ये लिहिलेल्या आसामी नामकर या आत्मचरित्रात अशोक खरातच्या शिक्षणाविषयी केलेले दावे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। खरातने थेट फ्रान्समधून पदवी घेतल्याचा उल्लेख या पुस्तकात आढळला आहे।
शिंदे गटाचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर काल खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यांना त्यांची कन्या डॉक्टर ममता शिवतारे यांनी किडनी दान केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही काळांपासून विजय शिवतारे हे गंभीर किडनी आजाराने त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांचे कार्य निकामी झाल्याने त्यांना नियमित डायलिसिस घ्यावा लागत होता. प्रकृती खालवत असताना मुलगी ममता यांनी पुढाकार घेत वडिलांना नवजीवन देण्यासाठी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील संविधानात राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना मिळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आरोप केलेल्या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संविधानात आणखी काही बदल केल्याची बाब समोर आली आहे. पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन संविधानातून काढून टाकण्यात आले आहेत. एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानात एकूण 7 फ्रंटल सेल नमूद करण्यात आल्याचं समोर आलं आहे. इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. या युद्धाचा थेटपणे अमेरिकेवर परिणाम होत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबण्याची मागणी केली जात आहे. अनेक देश या युद्धात होरापले जात आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. सर्वांनाच याचा फटका बसला आहे. अमेरिकेला युद्ध थांबवण्याचं असेल तर प्रमुख 6 इराणच्या मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. अमेरिकेकडून युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. इराण आपल्या मागण्यांवर ठाम आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीची स्थिर ठेवण्याचे मोठे आवाहन अमेरिकेपुढे आहे. जग अमेरिकेला दोषी ठरवत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करून सर्वांना वेठीस धरल्याचं सांगितलं जात आहे. एकही देश अमेरिकेच्या मदतीला या युद्धात उतरला नाही. अमेरिकेने थेटपणे अनेक देशांकडे मदत मागितली, पण काही देश साथ देण्याकरिता पुढे आले नाही. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धात पाकिस्तानची लुडबुड वाढली आहे. आम्ही युद्ध थांबवत असल्याचं जगाला सांगताना पाकिस्तान दिसत आहे. या दरम्यान इस्रायलकडून पाकिस्तानची लाज काढण्यात आली. एका मुलाखतीमध्ये बोलताना इस्रायलच्या नहूम यांनी म्हटले की मला माहिती नाही की पाकिस्तानला नक्की काय सध्या करायचं आहे. मला वाटते की पाकिस्तानला स्वतःचे कौतुक करून घ्यायचे आहे. स्वतः जिहादी दहशतवादी आहेत. ते स्वतःचे जगासाठी मोठी समस्या आहेत, पण ते प्रयत्न करत आहेत. मला खरोखरच वाटत नाही की त्यांना यश मिळेल. या दरम्यान त्यांनी या परिस्थितीमध्ये भारतकडून उचलण्यात आलेल्या पावलांवरही बोलताना दिसले. त्यांनी म्हटलं आहे की भारत हा इस्रायलच्या अत्यंत जवळ आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.